आवड केली कोण करीन कोणाचं चंदनाच्या। नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण एक सुरेल असं भजन ऐकलं। ते भजन गाणारे आहेत नाथजोगी संप्रदायातले आपले वासुदेव, आपले सॅन्टा क्लॉज गुलाबरावजी जाधवजी केळव। देशी सॅन्टा क्लॉज आहे, आपला मराठी सॅन्टा क्लॉज आहे। हा सुद्धा लोकांकडे सकाळी येतो। सॅन्टा क्लॉज रात्री येतो, हा सकाळी येतो। आपल्या सुमधुर आवाजाने भजनांनी लोकांच्या घरी जातो, तिथलं वातावरण पवित्र करतो। तर गुलाबरावजी जाधव माझ्या घरासमोरून जात होते भजन म्हणत, तर मला वाटलं की त्यांची गाथा तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून मी त्यांना घरी घेऊन आलो। गुलाबरावजी, तुम्ही राहता कुठं? केळापूरला। केळापूर। आणि तुमचं वय किती आहे? 75। तर 75 वर्षाचे आहेत व पूर्ण परिसर ते पायी फिरतात। तर गुलाबरावजी, किती वर्षापासून तुम्ही नाथजोगी आहात? बापा, 7 वर्षापासून जी किंगरी वाजवत आहे, पोरपणापासून किंगरी वाजत हे वय झाले मला। आणि दरवर्षी वारी आज मी पैदल करतो पंढरीची, वणी ते पंढरपूर दरवर्षी। पैदल जाता का? पैदल, दरवर्षी पैदल। आज 35 वर्षाचा काय झाला मला, 35-40 वर्ष होऊन झाले पैदल। वय 75, मागील 35 वर्षापासून पायवारी पंढरीची, विठ्ठलाची। थकवा वगैरे येत नाही? काही नाही बाबाजी, दरवर्षी जातो जी। ते किंगरी वाजतच जाता का तुम्ही? नाही, हातामध्ये चिपळ्या राहते, झिंगी राहते। कुठल्या ग्रुप मध्ये जाता का? म्हणजे रुधा पाटील देरकर, आपल्या वनीतले रुधा पाटील देरकर हे जे पंढरीची वारी घेऊन जातात, त्यांच्यासोबत गुलाबरावजी नेहमी वारीला जातात। दरवर्षी जातो बाबा, 40 वर्षाचा काय झाला पैदल जात आहे मला। तर मग तुम्ही जाताना लोकांचं मनोरंजन करत जाता का भजन म्हणून? हो, भजन, हातामध्ये चिपळ्या राहते, भजन नाचत गाणे म्हणत पांडुरंगाचे चाललं जी एकदम। तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवाती पांडुरंगाच्या भजनाने केली होती। तर मला सांगा काकाजी, आता पूर्वी तर लोक चांगल्या रीतीनं घरी बोलत होते, सकाळी सकाळी दक्षिणा देत होते, तुम्ही सकाळी त्यांच्या घरासमोर भजन म्हणत होता। आणि आताची काय परिस्थिती आहे? लोक घराच्या बाहेर येतात का? तुम्हाला ओळखतात का? आपला नाही 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 नाही, पहिले निलकत, आता नाही निलकाजी। एखादी जाणीव असलं भाविक असलं तेच बोलवते, आणि त्या ठिकाणी जातो ते कुणी बोलवत नाही, कुणी काय ना। मला त्याला पारे काय गाण्याची माणसाची दया आहे, त्याच बोलते मला। म्हणजे जुने माणसं अजूनही बोलवतात? हो, नवीन पिढीचं लक्षण आहे का सध्या? नाही नाही, म्हणजे तुम्हाला लोक वासुदेव म्हणत होते, सकाळी तुम्ही आपला टिल्लम टिल्लम टाळ वाजवतो, हरीचे नाम गरजतो, हे आपण शाळेत शिकत होतो मित्रांनो। तर गुलाबरावजी म्हणतात की जुनी पिढी तर ओळखते, पण नव्या पिढीला वासुदेवाबद्दल माहिती नाही। तर घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी म्हातारी आहे, बापू आहे, नातू आहे, पण नातू आहे सुद्धा। अच्छा, पंतू आहे का? हो, पण नातू आहे। तर तुमच्या घराण्यातली कितवी पिढी आहे हे करताय नाथजोगी संप्रदायातली? आता ही माझ्या आजीची बी गेली, बापाची बी गेली, आणि माझी बी चालली। आणि तुमचा मुलगा आता काय काम करतो? आता मुलगा, त्यांना हे जमतच नाही, फक्त गॅसचा धंदा करते। आणि कुठे राहत होतो? मोरीला आहे सध्या। मुलासोबत संबंध चांगले आहे का? मुलगा लक्ष देते का तुमचं? हो, ते मुलगा त्यापेक्षा जात आहे, मी जाण्याने करतो। मित्रांनो, ही यांच्या घराण्यातली परंपरा नाथजोगी संप्रदायातली। तर आता बहुतेक गुलाबरावजी या त्यांच्या घराण्यातले शेवटचे वासुदेव आहे, नाथजोगी आहे, कारण त्यांच्या मुलांना हे काम शिकलं नाही, कारण या कामात आता दक्षिणा नाही, पैसा नाही। आता तुम्ही असं फिरता इकडे तिकडे, तर रोजची किती दक्षिणा जमावता तुमच्या? काही नाही, कुणाला दया आली ते 5-50, 10-5 रुपये देते जी, ना तर कुणी काय देत नाही मला। म्हणजे तुम्ही 1 रुपया दिला तरी घेता, 10 रुपये दिले तरी? काही जमलं जी, त्यांची खुशी आहे जी, जबरदस्ती काहीच नाही बाबा। मित्रांनो, गुलाबराव जे आपले वासुदेव आहे, ज्यांना आपण आपला देशी सॅन्टा क्लॉज म्हणू शकतो, आपले मराठी सॅन्टा क्लॉज म्हणू शकतो, त्यांची अपेक्षा जास्त नसते। ते 1 रुपया द्या, 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, तितकं भेटलं तरी त्यांना समाधान आहे। तर मला वाटलं आता काकाजी किती वर्ष चालणार आहे? आता भगवान जाणे बाबा, चालता भेटका लाखाची आहे, तिथभर हातपाय चालते, तिथभर चालत नाही, ते अशी हातपाय चालले हारे हारे। तर आता कुठं कुठं फिरले महाराष्ट्रात? आता महाराष्ट्र म्हणजे समजा पंढरपूर पर्यंत, दिवानंदी पर्यंत, सरी शिंगणापूर, शिर्डी, शेगाव, इकडे म्हणलं की पारळशिंगा,
आणि नागपूरच्या पलीकडे म्हणलं तर कामठी, गुंगाव, खाप, हिंगण, सावनेर सगळेच कडे हो, ते- लोकांची प्रतिक्रिया काय राहते? लोक काय म्हणतात? लोक लोक प्रेमानं बसवतात की हाडाळ नाही, करतात का? नको येऊ, नको येऊ? नाही ना आधी पेडमन बोलतो देवा धर्माचे गाणे म्हणला होता. भाविक लोक आहे काही पण सगळेजण तसे नाही. नाही सगळीकडे मला पाचवी मूर्तीची विपर करते असं जुन्या लोकांना ज्यांना जाणीव आहे तेच लोक बोलवतात. आहे. हो जी तुम्ही वणीला नेहमी येता का? हो जी तर वणीचे लोक कसे आहे? वणीमधून दक्षिणा वगैरे भेटते का चांगले? भाविक लोक आहे चांगली. हो हे नामदेव साहेब झाले, हे काकाजी झाले, साठे हो. साठे काका. एक ते चहाची कॅन्टीन आहे त्यांची, आपले वारकरी झाले. देवीलाल महाराज. हो, ते ते झाले जी. आणि फटूवाले झाले. आणि ते आता म्हणजे भरपूर लोक तुम्हाला पसंत करतात, हो. तुम्हाला घरी बोलून भजन ऐकतात. हो जी एखादं भजन आम्हाला सांगा ना, छोटस भजन. सांगतो. एक बाजबा सांगा. पंढरीचा विठ्ठला आला धावून, सकू म्हणे विठ्ठला दे दर्शन. अहो पंढरीचा विठ्ठला आला धावून, सकू म्हणे विठ्ठला दे दर्शन. जित जनाबाईचे रंगती काय, जित जनाबाईची रंगती काय, डोळ्यानं पाहिली तुझी पंढरी, नको विठ्ठला जीव हायरान, सकू म्हणे विठ्ठला दे दर्शन. आवाजामध्ये किती जोर आहे, किती तेज आहे, किती गळा फुललेला आहे गुलाबराव. हे किल्ले तुम्ही किती वर्षापासून वाजवता? मी 7 वर्ष होतो तेव्हापासून किंगरी लागली. तर हीच किंगरी आहे का किंगरी बदलत राहत? नाही हेच आहे बाबा, मी काय झालं किंगरी 7 वर्षापासून म्हणजे आता तुमचं वय 75 आहे. हो जी तर मागे 70 वर्षापासून तुमच्याजवळ हीच किंगरी आहे. हेच किंगरीची. तुमच्या बाबाजवळ आजोबाजवळ हीच किंगरी होती. हे जी. ते खराब झाली तर दुरुस्त होते का? हो, का तुम्ही स्वतःच करता? मीच बनतो, तार लावतो, केस लावतो घोड्याचे. आता नारळ आज बी नारळाची चाळ्यांचा. नवीन किंगरी भेटत नाही का? नाही जी नाही ज्या जुन्या लोकांजवळ किंगरी आहे तीच किंगरी. तेच आहे तेच आहे, मला दुसरे नाही. नवीन लोकांना वाजव म्हटलं तर वाजवता येत नाही. येतच नाही, धरता येत नाही मालक. तर काहीसा व्हायोलिन सारखा हा प्रकार आहे किंगरी, आपलं देशी वाद्य आहे. तर गुलाबरावजी आता किंगरी वाजवता, गावोगावी फिरता, तर नवीन मुलं जे आहेत तुम्हाला काय म्हणतात? आजोबा म्हणतात, वासुदेव म्हणतात. त्यांना माहित आहे का ना तुमचं नाव? यांना वासुदेव आपण म्हणत होतो. हो, मग कुणी भावाची आवाज मारते, कुणी बुवा पण आवाज मारते, कोणी जुनी लोक त्यांना माहित आहे ते वासुदेव म्हणतात, कोणी नाथ बाबा म्हणते, असे म्हणते बाबा. तर लोकांकडून काय अपेक्षा? आता लोकांपैकी काय, कुणी आवड आहे त्यांची गाण्याची म्हण बाबा, कोणी बस बाबाची, कुणी ऐकते, कुणी ऐकत नाही, कुणी 5-10 रुपये देते, कुणी बाबा चालले जातात निघून बाबाजी. तुमची आजीविका कसं, उदरनिर्वाह कसा होतो या गोष्टीतून? आता एवढे पैसे भेटतात का तुमचं आणि आजीबाईचं घर चाललं पाहिजे तशा प्रकारे? काय तर समजा 100-200 रुपये भेटते मालक, भाजीपाला, साखरपत्ती, सकाळी टन मालक. आणि स्वतःचं घर आहे का मग? स्वतःने आपले साधाही कुळाचं बांधलेलं आहे. म्हणजे घर स्वतःच आहे? हो. स्वतःच्या छोट्याशा घरात राहतात, स्वतःचं आणि आजीबाईचं पोट भरण्या इतके ते दक्षिणा जमा करतात. हातावर म्हणजे हातावर राहतात आणि पानावर खातात, अशी एक मान आहे. रोज कमवायचा आणि रोज खर्च करायचा, त्याच त्यांचं जीवन आहे. तर काही आता शेतीवाडी वगैरे आहे का? काही नाही बाबा, शेती काहीच नाही. हे शेती समजा, हे शेती का तुमची? आणि बाकी सणावाराला लोक बोलवतात का घरी? आता घरी बोलते बरं, मी जात नाही ठिकाणी खेप जेवण केलं, मला चटणी भाकरी काय राहत्या, मग काय राहत्या नाही. तर एका गावात किती दिवस मुक्काम करता तुम्ही? आता जास्ती म्हणलं की 15 दिवस, सर्व लोक वैकीचे 15 दिवस, 8 दिवस. वणीला किती दिवस थांबणार तुम्ही? आता वणीला जे आज जातो, आता 4-8 दिवसानं येणं जाणं करणार? हो, येणं. वणीला किती वर्षापासून येणं जाणं करणार? बाबा लय वर्ष काय झालं मला, माझ्या लग्नाच्या आधीपासून मी वणीला येत आहे. हे नवीन, सर्व नवीन घर बसलेली आहे. आता तुम्ही मूळचे कुठे आहात? मूळचं गाव कोणतं तुमचं? माझं जन्मभूमी वस्ती मंगी आहे जुनी. मंगी सोडायला लय वर्षाला काय झाला, पांढरपाड्या जवळच आहे का? हे आपले वडकी पाशी खैरीवडकी. म्हणजे तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातले? हो. तर फिरता कसे? बसणं फिरता कसं का? पायी आता फिरता? इकडे म्हणलं जवळपास पैदलच.
लांब असलं तर थोडं बस ना. बसचे तिकीट तर फ्री आहे ना आता? हो आता फ्री आहे. ही सरकारची चांगली गोष्ट आहे की म्हाताऱ्या लोकांसाठी, जे बुजुर्ग लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तिकीट फ्री केलेली आहे. तर यांचं म्हणजे यात्रा म्हणजे खूप सुगम होऊन जाते त्या प्रकारे. तर गुलाबरावजी जाधव वय 75, आपल्या संस्कृतीला, आपल्या वारसाला ते जपत आहेत. नाथ जोगी संप्रदाय जो महाराष्ट्रात सगळीकडे विखुरलेला आहे, पण सध्या तो संकुचित होत चाललेला आहे. कारण आता नवीन जी पिढी आहे त्यांच्याकडे याबद्दल माहिती नाही की आपले वासुदेव कोण आहेत, नाथ जोगी संप्रदाय काय आहे. ते सकाळी घरी येतात, भजन म्हणतात, त्यांची काही अपेक्षा नसते, थोडीफार दक्षिणा घेऊन ते निघून जातात. तर मित्रांनो, असे कुठेही तुम्हाला गुलाबरावजी दिसले किंवा इतर नाथजोगी संप्रदायातले व्यक्ती दिसले, आपले वासुदेव दिसले, तर त्यांच्याशी आपुलकीने वागा, थोडीफार दक्षिणा द्या, त्यांचं जीवन चालवण्यासाठी सहकार्य करा. कारण ही संस्कृती, ही गोष्ट आता लोप होत चाललेली आहे. लोक या गोष्टीला विसरत चाललेली आहेत. म्हणजे मॉडर्न आणि आपण जे आधुनिकीकरण म्हणतो इतकं जास्त झालेलं आहे की आपली जी संस्कृती आहे ती आता नष्ट होत चालली आहे. तर त्याला सांभाळून ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. गुलाबरावजी, तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद तुमचे. आता आमच्या लोकांसाठी एक छोटस पुन्हा एक भजन. आई जगन्नाथ, आई जगन्नाथ, बाप जगन्नाथ, वे जगन्नाथ, वे जगन्नाथ, भाव ठेव आता वे जो जगन्नाथ. आपल्या जगन्नाथ बाबाचं जगन्नाथा तुझे घेतो मी नाव, जगन्नाथा तुझे घेतो मी नाव, वणी तालुक्यामध्ये तुझे वेगाव, दुरून लोक येतात दर्शनासाठी, दुरून लोक येतात दर्शनासाठी, ये जगन्नाथ बाप जगन्नाथ. तुम्ही भजन कुठून शिकले का पूर्वीपासूनच चालू आहे? मनानच. तुमचा आवाज एवढा साफ कसा झाला? भगवंताची कृपा. तर गावात भजनाला वगैरे जातात का तुम्ही? पहिले जात होती भजनामध्ये, कथा पोवाडे सांगायचो, मनात होती. कथा पोवाडे सांगता का? हो, कथा पोवाडे. कुठल्या कुठल्या कथा पोवाडे सांगता? चांगुणाबाईचं बहीण भावाचं, आणि समजा शंकराचं लग्न, चांगुणाबाईचं लग्नाची, विठ्ठलाचं, पांडुरंगाचे, लहान लहान मुलाचे पाळणे गाणे तुम्हाला सगळे पाठ आहे? हो. लोक बोलवतात तुम्हाला? हो. तर मित्रांनो, हे आहेत आपले गुलाबरावजी जाधव, नाथजोगी संप्रदायातले आपले वासुदेव, आपले खरेखुरे सॅन्टा क्लॉज हेच आहेत. तर यांना मान द्या, सन्मान द्या, यांच्या परंपरा जपण्यासाठी सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद.